पाठ 9. जनाई. लेखक शंकर पाटील. लेखक शंकर पाटील यांनी ग्रामीण जीवनाचं वर्णन यातून केलं आहे. या कथेमध्ये कष्ट करणारी स्त्री जनाई तिला शेतात राबत असताना अचानक एका भुजंगाचं दर्शन होतं आणि जनाई तिच्यावर कोसळलेल्या या संकटाशी कसा सामना करते हे ग्रामीण भाषेतच ऐका. दुपारची मोठ थांबली तशी जनाई ऊसाच्या फडातून बाहेर आली. जनाई ऊसाच्या शेतामध्ये काम करत होती. ती शेतीला पाणी देत होती. मोठ म्हणजे शेतीला पाणी देण्याचं एक यंत्र. ज्या वेळेला दुपारी तिनं काम थांबवलं त्यावेळेला ती खूप दमली होती. केव्हा एकदा घरात जाऊन आराम करीन असं तिला झालं होतं. पण तेवढ्यात तिच्या लक्षात आलं की आज सोमवार आहे, आपला उपास आहे. शेंगांच्या शेतातून 2-4 वेल घ्यावेत म्हणजे मुलांनाही शेंगा होतील आणि आपल्याही पोटाला आधार होईल. म्हणून ती तिच्या शेंगांच्या शेतात आली. उन्हामध्ये तिचं हिरवगार शेत चमकत होतं. शेंगांना आलेली पिवळी फुलं वेल बुट्टी काढल्यासारखी दिसत होती. रात्रंदिवस घाम गाळून केलेल्या कष्टाचं हे सुंदर फळ जनाई हरखून बघत होती. अचानक एक विमान चालल्यासारखा रऊ रऊ आवाज तिच्या कानावर आला. अगबाई विमान म्हणून तिनं वर बघितलं, पण वर नुसतं कोरडं आभाळ. कुठंही काहीही दिसत नव्हतं, पण रऊ रऊ असा आवाज येत होता. गडबडीनं तिकडं दुर्लक्ष करून बेल उपटायला ती खाली वाकली आणि अचानक समोर रऊ 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 असा मोठा आवाज करत काळ्या ठिपक्यांचं एक भलं थोरलं जनावर तिच्या अंगावर येताना तिला दिसलं. अगबाई साप म्हणून जनाई झटक्याने मागं फिरली आणि पळत सुटली. मागं न बघता थेट वस्तीवर येऊन थडकली. ती खूप घाबरली होती. बघता बघता सारी वस्ती गोळा झाली. काय झालं ग आई म्हणून मुलं तिच्या पदराला धरून विचारू लागली. तेवढ्यात तिचा चुलत सासराही उठून आला. जनाईला नवरा नव्हता, त्यामुळं मुलाबाळांची आणि शेतीची सगळी जबाबदारी फक्त एकट्या तिच्यावरच होती. घडलेला प्रसंग तिनं कसाबसा सांगितला, पण ते ऐकून सगळी वस्ती अगदी जास्तच भिवून गेली. आपल्या रानामध्ये एक भुजंग आहे. भुजंग म्हणजे खूप मोठा साप आहे हे सर्वांना माहीत होतं, पण कधी कुणाला तो दिसला नव्हता आणि आज अचानक जनाईला तो दिसला. खूप दिवस घाबरून जनाई घरातच बसून राहिली, पण घरात बसून भागणार नव्हतं. खूप धाडस करून जनाई शेतावर गेली आणि एक दिवस तो पुन्हा तिच्या समोर येऊन उभा राहिला. यावेळी जनाईनं मनाचा अगदी ठाम निश्चय केला होता. तिनं हात जोडले आणि त्या भुजंगाला म्हणाली, हे बघ, तू मला भीती दाखवू नकोस. तू माझ्या रानात येऊन राहिलायस म्हणजे तू आमची राखण करायला पाहिजेस. माझं कसं चाललंय हे तुला माहितीये. मला आजपर्यंत खूप अडचणी आल्या आहेत. माझ्या घरामध्ये मला मदत करणारं कुणी नाही. माझ्या लहान मुलांसाठी मला हे काम करायलाच पाहिजे आणि म्हणून मी तुला सांगते, तू माझ्या वाट्याला येऊ नकोस. मी तुला काही करणार नाही. तेव्हा तू आपला तुझ्या वाटेने निघून जा. आणि मग जनाई तिथून हलली. एका झाडाच्या सावलीला बसून तिनं तिचं जेवण केलं आणि मग पुन्हा हातामध्ये विळा घेऊन ती रानामध्ये शिरली आणि झपाट्याने कामाला लागली. मुलांनो, या सर्व कथेमध्ये अख्खा गाव घाबरून गेलेला असताना सुद्धा जनाईनं जे धाडस दाखवलं ते खरंच कौतुक करण्यासारखं आहे. तिच्या पुढे काहीच इलाज नव्हता. त्यावेळेला तिनं हा निर्णय घेतला आणि जे होईल त्याला सामोरं जाण्याची तिनं तिच्या मनाची पूर्ण तयारी केली. आणि मुलांना तुमच्या लक्षात आलं, जेव्हा तिनं तिच्याकडून ह्याची पूर्ण तयारी केली की काय होईल ते होऊ दे,
त्यावेळेला संकट आपोआप निघून गेलं. आणि म्हणूनच तुम्हीही कधीही कुठल्या संकटाला घाबरून जाऊ नका, तर धैर्याने त्याला सामोरं जा. आणि जर आपण एखाद्या प्राण्याला स्वतःहून त्रास दिला नाही, तर प्राणी सुद्धा आपल्याला त्रास देत नाहीत हे लक्षात ठेवा.